जर तुमच्या बाळाचा हा पहिला उन्हाळा असेल तर पुढच्या काही चुका तुम्हाला टाळणं गरजेचं आहे। सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा बाळाचे ओठ जेव्हा कोरडे होतात तर त्यावेळी बाळाला पाणी दिलं जातं। लक्षात घ्या, बाळ जर 6 महिन्यापेक्षा लहान असेल तर त्यावेळी तुम्हाला बाळाला पाणी देण्याची गरज नाही। अशा वेळी बाळाला थोड्या वेळाने तुम्हाला ब्रेस्ट फीडिंग करायचं आहे। जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही बाळाला पाणी देत असाल तर पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कॅलरीज नाहीत। बाळाचं छोटंसं पोट या कॅलरी नसणाऱ्या गोष्टींनी भरलं जाईल आणि बाळाचं वजन कमी होईल। त्यामुळे जरी उन्हाळा असला तरी सुद्धा बाळाला तुम्हाला पाणी देणं हे टाळायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला घामोळे येऊ नये किंवा घाम येऊ नये, घामाचा त्रास होऊ नये यासाठी बाळाला पावडर लावली जाते। टाल्कम पावडर बाळाच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये असेल, काखेमध्ये आहे, गळ्याला किंवा पूर्ण शरीराला लावली जाते। तर तुम्हाला असं बिलकुल करायचं नाही। बाळाला घामोळे आले असतील तर तिथे घामोळ्यांची पावडर तुम्ही वापरू शकता, टाल्कम पावडर तुम्हाला बिलकुल वापरायची नाही। पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाळासाठी एसी फॅन कूलर वापरता तर त्याची डायरेक्ट हवा बाळाच्या अंगावरती येता कामा नये। जर अशी डायरेक्ट हवा बाळाला लागत असेल तर बाळाला सर्दी कफ खोकला होण्याचे चान्सेस हे खूप जास्त वाढतात। बाळाचं टेम्परेचर हे सडन चेंज होतं, ज्या कारणामुळे बाळ हा आजारी पडू शकतो। पुढची गोष्ट म्हणजे शक्यतो दुपारच्या वेळेमध्ये किंवा जेव्हा सूर्याची प्रखरता थोडीशी जास्त असते, म्हणजे नॉर्मली सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लहान बाळांना किंवा लहान मुलांना तुम्हाला घरातून बाहेर काढायचं नाही। आणि जर काही कारणामुळे तुम्हाला बाहेर जावं लागत असेल तर डायरेक्ट सन एक्सपोजर बाळाला मिळणार नाही, याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। यासाठी तुम्ही छत्री स्ट्रोलरचा वापर सुद्धा करू शकता।